नमस्कार मित्रो, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण बायोगॅसच्या रिलेटेडमध्ये रिफायनिंग प्रोसेस जे आहे कॉम्प्रेस्ड बायोगॅसमध्ये, ते एक्झॅक्टली कसं केलं जातं? 2 पद्धती आहेत. 2 पद्धती कोणत्या? आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण ह्याच्या आधी आपण जर बायोगॅस एक्झॅक्टली कसं बनतं किंवा कॉम्प्रेस्ड बायोगॅस जो आहे तो कसा बनतो किंवा एरोबिक आणि अनएरोबिक डायजेस्टर म्हणजे काय? हे जर बघितलं नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक्स आहेत किंवा प्लेलिस्टमध्ये जावा. त्याचे रिलेटेड व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर हे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली कॉम्प्रेस्ड बायोगॅस रिफायनिंग का केलं जाते आणि हे मेथड्स का वापरले जातात. तर चला सुरू करूया. कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजे ज्यावेळी आपण नॉर्मली ज्यावेळी बायोगॅस प्लांटमधून गॅस आपल्याला मिळतो, तो गॅस असतो फक्त प्युअर मिथेन नसतो. मिथेन सोबत मिथेन सोबत CO2 असतं. त्याच्यानंतर H2S हायड्रोकार्बन कार्बन किंवा वॉटर मॉलिक्युल्स वगैरे जे आहेत ते हायड्रोजन, सल्फर किंवा वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत ते त्यासोबत असतात. तर ह्याला प्युअर केलं जाते. कसं केलं जाते? कॉम्प्रेशन करून किंवा रिफाईन करून. ते रिफाईन प्रोसेसमध्ये 2 मेथड वापरले जातात. ते म्हणजे प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन मेथड ज्याला म्हटलं जातंय. ते एक मेथड वापरले जाते. कारण की प्युअर केल्यानंतर काय होतं, अ, ज्यावेळी आपण प्युअर करतो प्युअर केल्यानंतर त्याच्यामधले जे अदर फॅक्टर्स जसं की मी तुम्हाला सांगितलं, गॅसमध्ये एक फक्त मिथेन असते. मिथेन सोबत अ, CO2 आणि H2S वगैरे असतात. तर हे 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 काढून टाकले जातात. ते काढण्यासाठीच जी प्रोसेस आहे ते प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन मेथड वापरलं जाते. हे ज्यावेळी काढून टाकतो त्यावेळी प्युअर मिथेन जो आहे तो 90% ते 90च्या वर 90-95% प्युअर मिथेन बनतंय. आपण जे टँक्समध्ये भरून व्हेइकलसाठी किंवा पॉवर जनरेशनसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी टँकमध्ये भरून स्टोअर करून वापरू शकतो. तर चला पाहूया प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन मेथड जे हे नेमकं कसं काम करते. तर ह्याच्यामध्ये काय रॉ बायोगॅस जो असतो म्हणजे कच्चा बायोगॅस जो आपला ओरिजिनली जो तयार असतो तो त्याच्यामध्ये मिथेन वगैरे असतं. मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड असतं. ते काय केलं जातं पंप्ड इंटू द कॉलम फिल्ड विथ द मटेरियल कॉल्ड मोलिक्युलर सेम लाइक झुलाइट ऑर ॲक्टिव्हेटेड कार्बन म्हणजे एक टँक असतं. त्या टँकमध्ये काय असते असा हा टँक असतो. हा टँकमध्ये काय आहे, जे इथं मेन्शन केलेलं आहे स्लीव्हज म्हणून आपण जे म्हटलं मी तुम्हाला. कार्बन मॉलिक्यूल सेव्हीज म्हणून. हे जे मटेरियल आहे हे फिल्ड केलेलं असते त्या टँकमध्ये. तर ह्याला स्विंग केलं जाते. स्विंग केल्यानंतर म्हणजे इनलेटमध्ये गॅस दिला जातोय. हा गॅसमध्ये हे सगळे कंटेंट असतात. तर फक्त आपल्याला त्याच्यामधला ह्या गोष्टी बाहेर काढायच्या आहेत. तो गॅस ह्याच्यामधनं ट्रॅव्हल होतो, स्विंग होत. त्याच्यानंतर प्युअर जे गॅस आहे तो बाहेर निघून जातो आणि बाकीचा जो कंटेंट आहे तो ह्या दिशेतून बाहेर जातो. कारण की हा मिथेन जो आहे तो हा लाईट इन वेट असतो. लाइटर इन वेट. त्यामुळे तो वरती निघून जातो. तो कशामुळे निघून जातो? ॲट द हाय प्रेशर ज्यावेळी प्रेशर हाय असतो, जास्त असतो. तो महत्त्वाचा हा पॉइंट आहे. प्रेशर हाय असतो. CO2, मॉइश्चर एंड H2S स्टिक टू दी स्लेव्हिज म्हणजे इथं हे जे घटक आहेत ते त्याला स्टिक होतात म्हणजे चिटकतात त्याला. कशाला चिटकतात? तर ह्या गोष्टीला हे सगळे गोष्ट चिटकून बसतात. एवढंच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि काय पास होऊन जातं त्याच्यामधनं, निघून काय जातं तर हा एकटाच निघून जातोय पुढे. ह्याच्यामधून बाहेर पडतो. हा एकटाच काय करतो बाहेर पडतो. बाकी सगळे त्याला चिटकून राहतात आणि ते नाहीतर नंतरनं काय खाली बाहेर काढले जातात. तर हा आहे कुठला प्रोसेस? प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन मेथड. तर हाय प्रेशरनं गॅस आत सोडलं जातं आणि फक्त मिथेन हा गॅस निघून जातो बाहेर आणि त्याच्यामध्ये आपल्याला 99% प्युरिटी मिळतं आणि बाकी सगळे हायड्रोजन, सल्फर, कार्बन डायऑक्साईड हा काढून टाकला जातो. तर तुम्हाला आय होप हे समजलेलं आहे इथं. सोपं आहे त्याच्यामध्ये. काय असं डिफिकल्टी असं काही नाही. त्यानंतर मेम्ब्रेन सेपरेशन मेथड आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी बायोगॅस इज कॉम्प्रेस्ड अँड पास्ड थ्रू द बंडल्स ऑफ द व्हेरी थिन हॉलो पॉलिमर फायबर.
त्याला आपण मेम्ब्रेन म्हणतो. पॉलिमर फायबर म्हणजे अशा प्रकारे ट्यूब्स असतात त्याच्यामध्ये एक फायबर किंवा आपलं जसे फिल्टर असतं घरामध्ये. पाण्याचं फिल्टर कसं असतं ना, त्याच्या आतमध्ये कापड गुंडाळलेलं असतं. आतमध्ये असं एकदम एक टाइप ऑफ आपण त्याला स्पंज टाइप असतंय त्याच्या आतमध्ये. कापड एकावर काढलं तर असं भरपूर गुंडाळलेलं असतं. त्याला मेम्ब्रेन टाइप म्हणजे एक थिन लेयर असते. त्याला वरती गुंडाळून एकदम आपण जाड बनवलेला असतो. तर ह्याच्यामध्ये बायोगॅस आहे तो घातला जातो. तर ह्याच्यामध्ये काय होते कार्बन्स ज्यावेळी हाय प्रेशरनं तुम्ही हे करता, तर कार्बन्स फक्त ह्याच्यामधनं पास होतात. मॉलिक्युल्स त्या प्रेशरमुळं. मिथेन जो असतो तो लाईट इन वेट असतो. त्याच्यामुळे हा डायरेक्टली पास होऊन बाहेर निघून जातो. अं, हां, बायोगॅस जो आहे तो आत सीधा सरळ जातो आणि लाईट इन वेट असल्यामुळे तो पास होऊन निघून जातो आणि कार्बन जे मॉलिक्युल्स ते मेम्ब्रेनमधून पास होऊन बाहेर निघून जातात. तर इथं पाहू शकता सिलेक्टिव्हली CO2 वॉटर वेपर्स म्हणजे CO2 वॉटर वेपर आणि H2S आर फास्ट गॅसेस. दे पास थ्रू द वॉल मेम्ब्रेन म्हणजे त्या पडद्यातून ते पास होऊन निघून जातात फायबर्समधून. मिथेन एकमेव असा जो आहे तो स्लो असतो. त्यामुळे स्लो असल्यामुळे किंवा तो त्याच्यामधून पास होत नाही आणि तो सरळ कुठं निघून जातो फिल्टर होऊन सरळ निघून जातो. बाकी सगळे एकाकडे निघून जातात त्यांच्या गुणवत्तेमुळे, त्यांच्या प्रॉपर्टीजमुळे आणि फक्त गॅस जो आहे मिथेन गॅस जो आहे तो एका दिशेने निघून जातो. तर अशा प्रकारे काही अरेंजमेंट असते ज्याच्या ट्यूब्समधून ते गॅस पास केलं जाते आणि प्युरिफाय केलं जातं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक जवळजवळ 96 ते 98% प्युरिटी आपल्याला मिळते. तर ह्याच्यामध्ये 99% प्युरिटी मिळते. प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शनमध्ये आणि मेम्ब्रेन सेपरेशनमध्ये 96 ते 98%. तर कुठल्या ह्याच्यामध्ये आपण वापरू शकतो? दोन्ही वापरलं जाऊ शकतं. रिक्वायर्स दी पिरियॉडिक रिप्लेसमेंट ऑफ द सेव्हिज. तर मेम्ब्रेन्स नीड टू बी रिप्लेस एव्हरी 5 to 10 years. तर शक्यतो दोन्हींचा पण वापर केला जातोय. तर हा जो आहे तो मोर कॉम्प्लेक्स आहे. वॉल्स वगैरे किंवा टायमिंग लागतं त्याला. वॉल टायमिंग लागतं आपल्याला. सिंपल अँड मॉड्युलर असतं हे. लार्ज स्केलसाठी ह्याला वापरलं जाते. पण इमिडिएटली आपल्याला क्विक जर चालू करायचं असेल तर हा प्रोसेस आपण वापरू शकतो इथं. आय होप तुम्हाला हे दोन्ही प्रोसेस समजले असतील. तर कोणतं का वापरायचं ते इथं मेन्शन केलेलं आहे. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तर ह्याच्या आधी जर तुम्ही माहिती जर ऐकला असशीला नसाल तर इथं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला ह्यातलं बरेचसं काही इन्फॉर्मेशन जर मिळालं असेल, व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती जर आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला आणि व्हिडिओला शेअर करा. आणि बाकीचे ह्याच्या रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी प्लेलिस्टमध्ये जावा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ह्याच्या रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत ते पाहू शकता. धन्यवाद.